डोंबिवलीत शिवस्मारक नूतनीकरणाचा सोहळा, रायगडाच्या मेघडंबरीतील हुबेहूब शिवमूर्तीचे अनावरण. अनेक वर्षांपूर्वी डोंबिवली शहरातील मानपाडा रोड शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. छत्रपती शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीसह सिंहासनारूढ प्रतिमा शिवस्मारकात विराजमान करण्यात आली आहे. रायगडाच्या मेघडंबरीतील हुबेहूब शिवमूर्तीचे अनावरण यावेळी पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीत शिवगर्जना, ढोल ताशा, लेझिम, घोडे नृत्याच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला. मानपाडा रोडवरील शिवसेना शाखेसमोरील पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले. हुबेहूब रायगडच्या मेघडंबरीतील राजबिंड शिवरायांचे दर्शन घेण्याकरता नागरिकांनी गर्दी केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या लोकार्पणासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण, पालिका आयुक्त अभिनव गोयल, शिवसेना आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश म्हात्रे, माजी आमदार अप्पा शिंदे, सुरेश जोशी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस शशिकांत कांबळे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख लता पाटील, कल्याण जिल्हा लोकसभा अध्यक्ष जितेन पाटील, तालुका प्रमुख महेश पाटील, गुलाब वझे, युवा सेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, सागर जेधे, संतोष चव्हाण, माजी नगरसेवक संजय पावशे, दत्ता वझे, जयंता पाटील, शीतल लोके, कविता गावंड, शिल्पा मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज डोंबिवलीमध्ये सांस्कृतिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. इथे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा 1976मध्ये काही दानशूर व्यक्ती एकत्र येऊन नगरपरिषद जेव्हा होती तेव्हा बसवला होता. त्यानंतर आज त्याचं नूतनीकरण झालं. बहुप्रतीक्षित असं हे नूतनीकरण होतं. लोकांची मागणी होती की या ठिकाणी मेघडंबरीसहित छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवला पाहिजे आणि आज त्याचं अनावरण इथे झालं. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि राज्य सरकारचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्या फंडातून निधीतून हा मोठा असा पूर्णाकृती पुतळा इथे बसवण्यात आला. याच्या अगोदर 2 महिन्या अगोदर गार्डा सर्कलवरती देखील एक अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता आणि हळूहळू ज्या प्रकारे या कल्याण डोंबिवलीमध्ये दळणवळण व्यवस्था, काँक्रीटचे रस्ते, मेट्रो, कल्याणशील रोड असेल, विविध लोकोपयोगी वास्तू असतील, त्याबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील या ठिकाणी बसवण्यात आला. आम्हाला खूप समाधान आहे. मी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या कल्याण डोंबिवलीला जेव्हा जेव्हा गरज लागली निधी देण्याचं काम हे पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमाने करण्यात आलं. मी खूप खूप त्यांचा आभारी आहे. साहेब